माझ्या चेहऱ्यावरची ही एक्साइटमेंट आणि हा आनंद हळूहळू इतका भयंकर परिस्थितीमध्ये बदलणार आहे ना की तुम्हाला अंदाजा पण नाही आहे। चला, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या वहिनीने मला सुरण पाठवलं होतं, जे मी आतापर्यंत कधीच बनवलेलं नाही आहे। ते घरी आल्यापासून बऱ्याच रेसिपी माझ्या बघून झालेल्या आहेत। आता सगळ्यांना जोडून जी काही रेसिपी बनेल ती मी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं, 1 ते 2 व्हिडिओमध्ये एका बाईने क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही हे सुरण कापून घेताना हाताला तेल लावा, पण आय एम व्हेरी स्मार्ट। मला असं वाटलं की मी जर हाताला तेल लावलं तर हा चाकूने जेव्हा मी कट करेल ना तेव्हा चाकू हातातून सटकू शकतो, म्हणून मग मी काही तेल लावलं नाही। आणि पियाच्या पप्पांनीही मला एक वेळा टोकलं होतं, कारण त्यांनी पण 2-4 रेसिपी बघितल्या होत्या। कारण असं होतं की एखादी नवीन रेसिपी जर आपल्याला ट्राय करायची असली ना तर आपण एकटे अशी जिम्मेदारी घेत नाही। आपल्याला असं वाटतं की जो कोणी खाणार आहे अजून महत्त्वाचा माणूस त्यानेही बघितले पाहिजे, त्यानेही त्याचे 2 शब्द ॲड केले पाहिजे की बाबा असं नको असं बनव म्हणून। तर त्यांनीही 2-3 रेसिपी पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये पण असं म्हणलेलं होतं की सुरण कापून घेताना हाताला तेल लावा, जेणेकरून खास सुटणार नाही। आता माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही सुरण विकत आणून जर बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर प्लीज सुरण कापताना नक्की हाताला तेल लावा। तसं ना मी भाजीचं प्रिपरेशन स्टार्ट करायच्या आधी माझ्या वहिनीला पण फोन लावला होता आणि तिला विचारलं की तुम्ही नेहमी बनवतात, आता त्यांच्या माहेरी नेहमी बनवली जाते ही, तर म्हटलं तिची काही वेगळी पद्धत असेल तर आपल्याला माहीत होईल। आणि मी तिला विचारलं पण की अगं त्यामध्ये म्हणजे कापताना वगैरे तेल लावायची गरज आहे का? ती म्हणली काय ताई काही गरज नाही आहे, कापा तुम्ही डायरेक्ट, मी पण जे आहे आम्ही असंच बनवतो। आणि मग अजून 2-4 गोष्टी तिने मला सांगितल्या आणि मग त्या याच्याने आणि जो माझा चाकूचा सेन्स होता असा, त्यामागचं रिझन की चाकू माझ्या हातातून सटकू शकतो, या 2 रिझनमुळे मी लावलं नाही। आणि बघा, कदाचित मी माझ्या वहिनीचं ऐकायला नको पाहिजे होतं, पियाच्या पप्पांचं ऐकायला पाहिजे होतं, किंवा तो चाकूचा जो मॅटर माझ्या डोक्यात गेला होता ना तो मी घालायला नको होता। म्हणजे पूर्ण सुरण कट झाल्यानंतर मला हळूहळू हाताला असे टिक्कल व्हायला लागले आणि ते एकदम म्हणजे सहन झालं मला। मग मी गेली हँडवॉशने सगळं हात वगैरे वॉश करून आली, तरीही काही नाही, हळूहळू वाढायला लागलं। मग मला पियाचे पप्पा सुचवत होते की तू हाताला थोडं तेल लाव। आता ते लावलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते म्हणजे ते कॅमेऱ्यात सगळं कैद पण नाही केलं आहे मी, पण एवढं ना म्हणजे मला असं होत होतं की मी कंटिन्यू असं ना हात दाबून ठेवू किंवा मी कंटिन्यू जे आहे ना इतकी खास सुटत होती हाताला। म्हणजे एका पॉईंट नंतर असं पण झालं होतं, मी कपडे धुवायचा साबण पण 2-3 वेळा हाताला लावला, जे आपण कपड्या धुण्याचा दगड असतो ना मी त्याच्यावर पण जरा असं घासून आली माझ्या हाताला की जरा कमी होईल, पण नाही, ते कमी व्हायचं नावच घेत नव्हतं। आणि मग असं मला झालं की आता मला हातांना असं होतंय, तर मी आता म्हणजे आपला प्लॅन असतो ना की आपण आता हे स्वयंपाकमध्ये बनवणार आहोत, तो प्लॅन आपला कॅन्सल झाल्यानंतर तर आपल्याकडे ऑप्शनच नाही, काय करायचं आता पुढे। म्हणून मी तुम्हाला आता ॲक्टिंग करून पण तेच विचारत होते की मी आता जेवणामध्ये काय बनवू असं। म्हणजे मला ते खाजण्यापेक्षा हाताला जी खाज होती त्याच्यापेक्षा जास्त मला हे टेन्शन होतं की मी आता स्वयंपाकामध्ये काय बनवू। पण ह्या घटनेतून मी एक गोष्ट शिकलेली आहे की जसं कुठे काही फॉलो करायला सांगतात ना तसंच आपण केलं पाहिजे। आपल्या मन बुद्धीने कधी चाललं नाही पाहिजे की चाकू सटकेल अमुक ढमुक। तुम्हीही कधी जर असं सुरणाची भाजी करायचा विचार केला ना तर नक्की हाताला तेल लावा आणि मग कट करा, म्हणजे माझ्यासारखे हाल होणार नाही। अर्धा तास मी असाच टाइमपास केला हातांसोबत आणि मग शेवटी पियाचे पप्पा म्हणले एक तर तू खिचडी बनव, पण माझं असं होतं की ते हातांमधून माझं लक्षच दुसऱ्याकडे जात नव्हतं। मग ते म्हणले की ठीक आहे चल मी बनवतो भाजी, बघूयात आता। आणि हो, हे खाल्ल्यानंतर ना गड्यामध्ये पण खाज होऊ शकते असं पण त्या व्हिडिओमध्ये होतं, पण मग थोडे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात। जसं की तुम्ही याला जेव्हा उकडून घेणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये थोडा लिंबू किंवा चिंच टाका, म्हणजे आंबट काही टाकलं ना आपण कुकरमध्ये जेव्हा आपण त्याला एक शिटी घेऊन घेतो तेव्हा, तर त्याचा जो खाज म्हणजे जे त्याचं खाजण्याचं प्रमाण असतं मग ते हाताचं असो किंवा गळ्याचं असो ते कमी होऊन जातं। पण मी भाजी तशी बनवली आम्ही आणि खरंच सांगते भाजीची टेस्ट खूप छान झाली होती। जो काही मसाला प्रिपेअर केला होता, जी काही सुरणची इंडिव्हिज्युअल त्याची जी टेस्ट होती ते सगळं काही खूप छान होतं भाजी झालेली। पण खरंच सांगते मी अर्ध सुरण उरलं आहे माझ्याकडे, पण मला कोणी विचारलं मी नेक्स्ट टाईम पुन्हा भाजी बनवेल का, जी माझ्या हातांची हालत झाली ना त्यावरून तर मी अजिबात बनवणार नाही आहे। पण चला असो, मी तुम्हाला जी आहे पुढची भाजी सगळी जी आहे ती आता पटापट सांगते। तर मी इथे सुरण आधी तुम्ही बघितलं उकडून घेतलं होतं, त्यामध्ये मी चिंच आणि लिंबू घातला होता जेणेकरून त्यामधलं जे काही खाजण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हायला पाहिजे। आणि त्याला एकच शिट्टी घेतली, एक शिट्टी घेताच वाफ पण लगेच काढून घ्यायची, कारण त्याच्यानंतर आपल्याला त्याला तेलामध्ये पण परतून घ्यायचं आहे। आणि इथे नॉर्मल मसाला जो आहे तो मी आता प्रिपेअर करून घेते, कांदा वगैरे हे सगळं मी परतून घेतलं, टमॅटोची प्युरी वगैरे त्यामध्ये घातली, जे काही 2-4 मसाले होते घरामध्ये ते सगळे घातले आणि अशा पद्धतीने ही भाजी जी आमची होती ती बनवून तयार झालेली आहे। मला तुम्हाला काही स्वेटर्स दाखवायचे आहेत, पण त्याआधी ना तुम्ही हा व्हिडिओ बघा।
तर मी कालच्या दिवशी याच्यातलं एक स्वेटरची वरती तुम्हाला दिसतंय हे घालून छान अशी एक रील बनवली होती आणि ती पोस्ट केली. खूप छान त्याच्यावर रिप्लाय आला मला, म्हणजे रिस्पॉन्स मिळाला. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तशी मी एक करून सगळी इन्स्टावर शेअर करणार आहे. आणि त्यातल्या त्यात ना जे मी स्वेटर घातलंय, मला गेल्या वर्षी पण ह्या स्वेटरसाठी बऱ्याच कमेंट यायच्या की याची लिंक जी आहे ती आमच्यासोबत शेअर कर असं. तर मी हे आजिओवरून मागवलेलं होतं आणि आय थिंक आता हे 4थं वर्ष चाललंय. मी त्याला 4थ्या वर्षी कंटिन्यू यूज करते आणि खूप छान क्वालिटीचं होतं. आणि मला असं वाटतं की 600-650 काहीतरी याची प्राइस होती. जे मी बल्कमध्ये अशा 5-6 वस्तू घेतल्या होत्या, म्हणजे ड्रेस, कपडे, पियाचे माझे मिळून असे घेतले होते, ज्याच्यामुळे मला कुपन अप्लाय करून जे आहे हे 600-650 मध्ये मिळालेलं होतं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की गेल्या वर्षी पण मला बऱ्याच वेळा लिंक द्यायचं मलाही वाटत होतं, पण ते अवेलेबलच होत नव्हतं. जे आउट ऑफ स्टॉक झालं होतं ते अजून पण आउट ऑफ स्टॉकच आहे. तर मला पण आता असं विचार मी करत होती की आता हे जुनं पण झालं, तसं चांगलं आहे, घरी मी रफ अँड टफ यूज करू शकते. गेल्या वर्षापर्यंत तर छानच वाटत होतं, बाहेरही मी यालाच घालत होती. पण मला आता असं वाटत होतं की एखादं घ्यावं आपण. आणि मला हॉल व्हिडिओसाठी पण विंटर वेअर जे आहे ते कलेक्शन दाखवायचं होतं इन्स्टासाठी, त्यासाठी मी हे मागवलेले होते. म्हटलं चला मग आता याला पण इतका छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि आता थंडीचे दिवस सुरू झाले, मी तुम्हाला हे स्वेटर घालून प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि तुमच्यापैकी काही जण माझ्याकडून लिंक्स जे आहेत ते मागतील, तर ते पण मला सांगतील की आता असं जे आहे ते सेम टू सेम अवेलेबल नाहीये, पण त्याच्यासारखे अजून छान छान जे आहेत ना मी तुम्हाला अगदी क्विकली दाखवते. सगळ्यांची प्राइस आणि मटेरियल वगैरे आपण पटापट जे आहे ते बोलून घेऊया. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवते जे मला खरंच खूप जास्त आवडलंय. हे ना याची प्राइस आहे 999 आहे. प्राइस मी थोडी चुकीची बोलू शकते कारण मला एक्झॅक्टली लक्षात नाहीये, पण मी स्क्रीनवर नाही इथे कुठे मला हे घातल्यानंतर दिसतं कसं आहे आणि याची प्राइस काय हे सगळं मेन्शन करेल. मला तरी खूप जास्त आवडलेलं आहे. अशा पद्धतीने आहे हे. आणि लूज आहे, इथे पण खूप लूज होतं, म्हणजे मी याला स्मॉल साईज मध्ये मागवलेलं आहे, पण तरी मला हे स्मॉल साईज मध्ये मागवलंय मी याला, पण तरी बऱ्यापैकी जे आहे ना हे खूप लूज आहे. म्हणजे याची स्टाईलच तशी आहे लूज वाला. इथे पण तुम्ही बघू शकता स्लीव्ज मध्ये खूप असं मोठं आहे, पण खूप कम्फर्टेबल आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि 1000 म्हणजे 999 म्हणजे 1000 रुपये झाले. क्वालिटी खूप छान आहे. चेन आहे त्याला ऍज अ जॅकेट किंवा मस्त तुम्ही जे आहे ते थंडी त्याला वेअर करून घेऊ शकतात. तर हे होतं फर्स्ट. या सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत ना मी आजिओ मधून मागवलेल्या आहेत, त्यामुळे मी लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. एक कलेक्शनच पूर्ण त्याची लिंक देईल. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की याच्यामधून तुम्ही कुठलेही जे आहे ते परचेस करून घेऊ शकता. मी मिंत्रा किंवा फ्लिपकार्टचे टॅग केलेले असतात, त्यामुळे तुम्हाला याच्या लिंक हव्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि त्यानंतर हे जॅकेट आहे. याची प्राइस मला आता काही आठवत नाहीये, पण अराउंड म्हणजे 600-700 अशी काहीतरी याची प्राइस असेल. क्वालिटी खूप छान आहे. मी बऱ्याच वेळा मिशोवरून पण 1-2 वेळा माझ्यासाठी असं जीन्सचं जॅकेट मागवलेलं होतं, पण मला त्याची क्वालिटी काही आवडली नाही. किंवा इथे त्यांचं असं फर सारखं असतं वेगळंच, जे मला अजिबात आवडत नाही. नाहीतर मग हाईट मध्ये कमी असतं, पण हे तसं नाही. याची हाईट पण चांगली आहे आणि याची क्वालिटी पण चांगली आहे. म्हणजे तुम्हाला स्लीवलेस काही घालायचं असेल, स्लीवलेस तुम्हाला एखादा ड्रेस वगैरे वेअर करून घ्यायचं असेल, त्याच्यावर हे तुम्ही कॅरी करून घेऊ शकतात. खूप छान वाटेल हे. आणि महत्त्वाचे म्हणजे क्वालिटी खरंच खूप छान आहे याची. त्यानंतर कलेक्शन मध्ये जे ओल्ड आहेत, म्हणजे जसं माझं मम्मी वगैरे यूज करतात तसं पण म्हटलं एखादं पाहिजे, पण थोडं युनिक अशा स्टाईलमध्ये, म्हणून मी हे एक मागवलेलं आहे. आणि हे ना म्हणजे असं खूप म्हणजे मी काल पण जरा वेअर केलं ना व्हिडिओसाठी, तर तेव्हा मला लक्षात आलं की एवढं जाड नाही आहे, पतला आहे, म्हणजे बारीक आहे खूप कापड याचा, पण ना म्हणजे गरम आहे, घातल्यानंतर असं गरम फील होतं. आणि इथे जे आहे अशा पद्धतीने आहे. बऱ्याच वेळा आपल्याला कुर्ता वगैरेवर पण असे जे आहेत ना हे जास्त सूट होत नाही, असे थोडे कॅप वगैरे किंवा अशा पद्धतीने जे नवीन आता ट्रेंड आहे तो, तसं कुर्तावर मला असं वाटतं की हे असे छान दिसतात. एक नवीन असा वेगळा लुक पाहिजे असेल, छान मस्त असा डिसेंट लुक पाहिजे असेल जुन्या टाईपचा, तर मला असं वाटतं की हे खूप छान आहे. आणि याची प्राइस 700 की 600 अशी काहीतरी आहे, 700-600च्या इन बिटवीन आहे. आणि हे पण मी स्मॉल साईज मध्ये मागवलं होतं, जे मला परफेक्ट होतं. थोडं लूजच पाहिजे, एकदम टाईट पण नको, त्यामुळे छान आहे हे. त्यातून 2 आहेत. एक मी असं स्वेटर शर्ट सारखं एक मागवलेलं आहे आणि अजून एक ब्लॅक कलर मध्ये, जे मला रिसीव्ह झालं नाहीये, पण नेक्स्ट व्लॉग मध्ये म्हणजे मी तुम्हाला शेअर करते, जसं मला रिसीव्ह होईल ना 2 मिनिटात तुमच्यासोबत शेअर करून देईल. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघत जा. बरेच छान छान प्रोडक्ट्स मी दाखवत असते. आणि त्यानंतर जे आहे ना हे असं ब्लॅक कलरचं आहे. याची प्राइस पण 999 आहे, 1000 रुपयाचं. पण याची क्वालिटी आणि जे फर्स्ट तुम्हाला दाखवलं ना दोघांची जी क्वालिटी आहे एकदम सेम आहे, एकदम सॉफ्ट आहे हे. आणि याची जी हाईट आहे ना म्हणजे अशी थोडी कमी आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. तसं मी घालून कसं दिसतं हे तुम्हाला दाखवतच येते, तरी फोटो वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न करेलच. आणि स्लीव्ज जे आहेत त्या आपण बऱ्यापैकी मोठ्या आहे, छान. याला मागून कॅप वगैरे नाहीये. आतापर्यंत जे पण मी तुम्हाला 3-4 दाखवलं ना तिघांनाही कॅप वगैरे नाहीये.
तर हे बघा, हे असं दिसतं. हाईट त्याची थोडी कमी आहे, पण थोडं वेगळं असं स्टाईल करून घ्यायची असेल तर मला असं वाटतं की मी, कारण याचं कापड महत्वाचं म्हणजे खूपच छान आहे, त्यामुळे मला हे आवडलंय. ब्लॅक काहीतरी ऍड करायचं असेल, थोडं युनिक पाहिजे असेल तर मग हे खूप छान. आणि हो, हे जे मी घातलंय ना त्याच कलरला मिळतं जुळतं जे आहे ना, मी आता तुम्हाला एक दाखवते. तर हे असं आहे, त्याला मागून कॅप पण आहे. कलर थोडा डिफरंट आहे. हा माझा थोडासा असा पिंकचा थोडा जास्त असा डार्क शेड आहे, हा खूप लाईट शेड आहे. तसे मी जे टॅग करेल ना तुम्हाला प्रोडक्ट मिळता फ्लिपकार्टचे, तुम्ही तिथून पण चेक करून घेऊ शकतात. मी ट्राय करेल की याच्या कलरच्या शेडवर मिळतं जुळतं एखादं टॅग करावं. तर याला मागून कॅप आहे अशी छान. आणि हे ना थोडंसं जाड आहे, म्हणजे आता प्रॉपर जशी थंडी पडते ना भरपूर, त्या हिशोबाने मला असं वाटतं की हे प्रॉपर जे आहे ते तुम्हाला थंडीपासून संरक्षण देऊ शकतं. तशातलं आहे. मस्त क्वालिटी याची. आणि याची प्राइस मी काय होती, आय थिंक 700 रुपये काहीतरी होती याची प्राइस. सो असं आहे. त्याला इथे पॉकेट आहेत मस्त. माझ्या याला ना प्रॉब्लेम हा आहे, म्हणून मला प्रत्येक वेळा वाटतं की मी एखादं दुसरं घ्यावं असं, कारण याला ना पॉकेट्सच नाही आहेत. जेव्हा आपण कुठे बाहेर असं गेलं ना तेव्हा वाटते की अरे पॉकेट पाहिजे होते, हाताला थंडी वाजते की हात आपल्याला ठेवता आले असते, पण याला आहेत छान पॉकेट्स मस्त. सकाळी सकाळी सगळ्यात पहिलं एक काम केलं ते म्हणजे जे काही स्वेटर्स माझ्याकडे होते ते सगळे तुमच्यासोबत जे आहे ते शेअर केलेले आहेत. आणि आता माझा किचन वगैरे सगळं नीटनेटकं झालं आहे. म्हणजे जी रेग्युलर कामं आहेत ना ती माझी मोस्ट ऑफ सगळी झाली आहे. आणि 2-1 दिवसापासून विचार चाललेला होता की शेंगदाणे मला भाजून घ्यायचे होते. म्हणजे बऱ्यापैकी मला तरी वाटते की शेंगदाणे भाजून ठेवले ना तर ते अजिबात खराब होत नाही, किंवा त्यांचं कूट करून ठेवलं आपण भाजून तर ते अजिबात खराब होत नाही. पण तुम्ही असे शेंगदाणे जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील ना तर ते राहत नाही. म्हणजे माझ्याकडे तरी राहत नाही बघा. असं होऊन जातं माझं की त्यांच्यामध्ये एकतर कितीही पॅक डब्बा असला ना तरी त्याच्यामध्ये ते उडणारे छोटे छोटे किडे असतात ना तर ते व्हायला लागतात. आणि मग शेंगदाण्यांमधून एक वेगळा स्मेल असतो तो पण यायला लागतो, आणि मग त्यांची चव पण खराब होऊन जाते. त्यामुळे मी नेहमी ट्राय करते, कारण शेंगदाणे माझ्याकडे नेहमी जास्त क्वांटिटीमध्ये असतात. भाजून ठेवायचे, त्यांची साल पण काढून ठेवायची, म्हणजे जेव्हा कधी गरज असली ना डब्यातून काढून आपण डायरेक्ट यूज करू शकतो. प्रत्येक वेळ आपल्याला भाजायची वगैरे गरज पडत नाही. आणि आय होप तुम्ही असं करून ठेवलं तर माझ्यासारखा तुमचा पण टाईम वाचेल. आणि बघा, मी ना आवळ्याचा ज्यूस म्हणजे मला माहिती होतं, कारण काय होतं माझ्याने आवळ्याचा ज्यूस पिण्याला मला काही प्रॉब्लेम नाही, पण बनवायला कधी कधी कंटाळा येतो. म्हणून मी ट्राय करते की 2-3 दिवसाचा आवळ्याचा ज्यूस एकसाथ बनवून ठेवायचा. म्हणजे एका टायमाला जेवढे आवळे आणलेले असतात ना अर्ध्या आवळ्याचा ज्यूस मी बनवून ठेवते. आणि ज्या दिवशी घ्यायचा, ज्या दिवशी बनवला त्या दिवशी घ्यायचा, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी घेते. आणि मग एका दिवसाचा गॅप झाला की मग त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसाचा बनवून घ्यायचा. आणि फ्रीजमध्ये स्टोअर केलेला होता म्हणून मी तो ग्लास पण बाहेर काढून ठेवलेला आहे, जेणेकरून थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आला ना की मग आपण पिऊन घेऊ शकतो. तुम्ही ना आवळ्याचं पावडर मिळतं, ट्राय करून बघा. मी कधी केलं नाही आहे, पण सगळ्या ठिकाणी आवळा अवेलेबल होत नाही. नेहमी मला ह्याच कमेंट येतात की आमच्याकडे आवळा मिळत नाही किंवा आवळ्याचं ज्यूस कसं बनवते. मी खूप वेळा शेअर केलं आहे, पण मी आठवण करून देण्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते की बघा मी आवळ्याचे ज्यूस घेते आणि याचे बेनिफिट्स मिळतात, तर तुम्ही पण घ्या. सिम्पल अगदी मी आवळा कापून त्याच्यामध्ये पाणी घालून फक्त ग्राइंड करून त्याचा ज्यूस बनवत असते. त्याच्यामध्ये काहीच घालत नाही. खूपच आंबट वाटतंय तुम्हाला, पिवशीच वाटत नाही तर थोडं काळं मीठ त्यामध्ये घालायचं, मग आपल्याला आंबटपणा कमी होऊन जातो. आणि हे काळं मीठची आयडिया जी आहे ना ती मला तुमच्या कमेंटमधूनच मिळालेली आहे. नाहीतर मी आधी असाच जसा आंबट आहे तसा पिऊन टाकायची, पण आता कधीतरी वाटतं की नको एवढं आंबट नको प्यायला, मग त्यामध्ये थोडंसं काळं मीठ जे आहे ते घालते मी. आणि हे पिल्यानंतर मला अजूनपर्यंत गळा खराब किंवा सर्दी वगैरे असं काही झालं नाही आहे, पण ज्याच्या त्याच्या शरीरावर डिपेंड असतं. आणि अजून एक गोष्ट जी आहे ती मी आता कंटिन्यू करते, आणि यापूर्वी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे, ते म्हणजे भिजवलेले जे बदाम आहेत तर तेही मी रेग्युलरली घेते. ह्या 2 गोष्टी मी ट्राय करते की बॅलन्स करून जे आहेत ते घेतल्या पाहिजे, कारण माझं हेअरफॉल बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक चांगलं डाएट आणि ह्या 2-4 गोष्टी, एखादा चांगला शॅम्पू, जे काही आपण प्रोडक्ट्स यूज करतोय ते आपल्याला सूट होतील असे आपण यूज केले तर त्याचा बेनिफिट मिळतो. आणि जे काही मी आता करते ते कंटिन्यू करते, जेणेकरून लवकर माझा हेअरफॉल परत रिटर्न जो आहे तो येणार नाही. पियासाठी एक स्वेटर मागवलेला आहे. ती तर आता स्कूलमध्ये गेली आहे, पण ती येईपर्यंत माझी एक्साइटमेंट मी कंट्रोल नाही करू शकत. म्हणून म्हटलं चला ओपन करूया, बघूयात कसं आहे काय म्हणून. याच्यासोबत मी अजून एक मागवलेलं आहे. हे तर मी तुमच्यासोबत ती आल्यावर शेअर करतेच तिला कसं काय दिसतं म्हणून, पण तरी मला असं वाटते की क्वालिटी वगैरे चांगलं आहे आणि काहीतरी 1000च्या कमी, म्हणजे 1000च्या रेंजमध्ये आहे. 1000पेक्षा जास्त याची प्राईस नाही, एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण क्वालिटी खूप छान आहे त्याची. आणि मला असं वाटते की ह्या वर्षी जेवढी थंडी पडते ना त्यासाठी जरा जाडजूडच स्वेटर पाहिजे, जेणेकरून थंडीपासून जे आहे ते संरक्षण होईल. मी माझे स्वेटर तुम्हाला सकाळी दाखवले आणि आता हे पियाचं पण आलेलं आहे. दिखाओ, पहन के दिखाओ हमको. घालता येईल का? घालून सांग साईज वगैरे आहे का बरोबर. तसं अजून एक मागवलंय आपण जे उद्या येणार आहे.
लेट्स सी. तसं हे छानच आहे. मी याला घालून पाहिलं होतं पिया आणि मला होतं. मी एवढी पतली आहे, मला होतं. फक्त हे स्लीव्ज आहेत ना माझ्या इथपर्यंत येतात, एल्बोच्या वरपर्यंत. कसं वाटतंय? दाखव इकडे बघ. ओ वाव. कॅप घाल बरं जरा, अशी वर कॅप घाल डोक्यात फक्त. अरे बापरे. हा आता बघ इकडे व्यवस्थित. तू मिरर मध्ये नंतर बघ, आधी आम्हाला दाखव कशी दिसते. हात काढ, हात काढ इकडे. अगं इकडे हात काढला की मिरर मध्ये बघते. मी सांगते ते सगळं मिरर मध्ये बघते. मिरर किती खराब करून ठेवलाय. रोज सकाळी उठली की इथे येते असे असे हात लावते मिररला, असे असे हात लावते आणि मिरर खराब करते. बघ आता तूच मिरर मध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. कसं वाटतंय तुला? छान गरम वाटतंय ना आतून? असं हात दाखव, स्लीव्ह दाखव मला तुझे. म्हणजे ते व्यवस्थित आहे का? अजून थोड्या मोठ्या पाहिजे होत्या का स्लीव्ह, असं वाटतंय मला. एकदम मस्त सॉफ्ट आहे ना खूप. राहू द्यायचं ना, असंच पाहिजे होतं. बरं झालं ना आपण त्या दिवशी घेतलं नाही. पिवडू इकडे बघ माझ्याकडे. आधी आम्हाला व्यवस्थित आन्सर दे. मी तुझ्यासाठी व्हिडिओचा एंड केलेला नाही. म्हटलं पियाचं स्वेटर घालू, पिया स्वेटर घालून कशी दिसते हे दाखव आणि व्हिडिओ संपवूयात. छान आहे तसं स्वेटर. तुला गरम फील होतंय ना, म्हणजे थंडीत उपयोग होईल ना तुझा. बस मग चला, याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. और मी प्रोडक्ट टॅग केलेलं असेल. आणि ह्या छान छान पियाच्या स्वेटर सोबत हात टाक इथे, हात टाकून दाखव. आणि या छान छान पियाच्या स्वेटर सोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा. तो तुमची काळजी घ्या. भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोवर तुमची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. बाय बाय. बाय.